रोहा एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशन व रोहा अष्टमी अलखैरिया कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात जनार्दन शेडगे ट्रस्ट तर्फे सायन्स ज्युनियर कॉलेज आणि रेवा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी 2 संगणक, 1 प्रिंटर आणि 1 बायोमेट्रिक मशीन भेट स्वरूपात देण्यात आली। शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी रेवा स्कूल येथे छोटेखानी पण भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विविध मान्यवरांनी हजेरी लावली होती। दानशूर व्यक्तिमत्व म्हणून परिचित जनार्दन शेडगे यांनी कष्ट, मेहनत आणि समाजसेवेच्या जोरावर शहरात व समाजात एक विशेष स्थान निर्माण केले। त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या अडचणीमध्ये मदतीचा हात दिलाय। त्यांची ही परंपरा आज त्यांची दोन्ही कर्तबगार मुले यशस्वीपणे पुढे नेत आहेत। हे कौतुकास्पद असल्याचे माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले। रोहा एज्युकेशन अँड वेलफेअर असोसिएशनच्या 11वी-12वी सायन्स ज्युनियर कॉलेजला खासदार सुनील तटकरे साहेबांनी मान्यता आणून दिली आहे। भविष्यात या कॉलेजचे महाविद्यालय होईल आणि विद्यार्थ्यांना आधुनिक सोयी सुविधा मिळतील। आजच्या स्पर्धात्मक युगात विज्ञान, संगणक आणि तंत्रज्ञानाचे ज्ञान अत्यावश्यक बनले। मुस्लिम समाजात महिलांचे शिक्षण पूर्वी कमी होते, पण आता मुस्लिम महिला डॉक्टर, वकील, अभियंता होत आहेत। या ठिकाणी शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मुंबई, पुणे आणि इतर महानगरात उच्च शिक्षणासाठी जात आहेत। हे एक अभिमानास्पद यश आहे। जनार्दन शेडगे ट्रस्ट तर्फे दिलेले संगणक, प्रिंटर आणि बायोमेट्रिक मशीन यामुळे रेवा इंग्लिश स्कूल आणि सायन्स ज्युनियर कॉलेज मधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा थेट लाभ होणार आहे। विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ट्रस्ट नेहमीच मदतीचा हात पुढे करेल, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी दिली। या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समीर शेडगे, माजी नगरसेवक अहमद दर्जी, महेश सरदार, जुबेर चौगले, महेश कोल्हाटकर, सचिन शेडगे, अवनीश शेडगे, नीता हजारे, आरिफ पठाण, कादिर रेगे, सलीम चौगले, उस्मान रोहेकर, आदित्य कोंढाळकर, मजहर सिद्दीक, इलास डबीर, बिलाल मोबरेकर, स्वप्नील धनावडे आदी मान्यवर उपस्थित होते। काही बेंचेस आणि इतर साहित्य देण्यात आलं त्यावेळी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे तिथे हजर होते। त्यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम झालं। त्यांचे शिष्टमंडळ माझ्याकडे आलं होतं आणि आम्ही त्वरित त्यांना आमच्या ट्रस्ट मार्फत ते साहित्य दिलं। संतोषजींच्या हस्ते त्याचं लोकार्पण करण्यात आलं। काही दिवसांनी रियाज शेटे, कादिर गोव्या किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील हेही आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याही संस्थेला थोडी मदत करा याच्यामध्ये। शेवटी कुठेतरी आपण ह्या जगामध्ये काहीतरी देणं असतो सगळ्या यांच्यामध्ये। एक चांगलं काम म्हणून आम्ही लगेच त्याला त्वरित मंजुरी दिली। आता ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असतो। त्यांनी सांगितलं आपण ह्या पण संस्थेला आपण देऊ टाकू आणि आम्ही त्वरित त्यांचे 2 कॉम्प्युटर आणि बाकी इतर जे काही साहित्य होतं ते त्यांनी खरेदी केले सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्यांना हा चांगला योग आज घेऊन आलेला आहे। याच्यामध्ये आपण सर्व नगरसेवक आज सगळे हजर राहिलात। या कार्यक्रमाला मला खरंच आनंद झाला। खरं प्रत्येकाने निमंत्रण आपण दिलं होतं, पण वैयक्तिकरित्या नाही येणार म्हणून आपण सगळेजण आपण इथे येणार होता। मीही आपल्याला निमंत्रण दिलं होतं कारण की काय चांगल्या कामासाठी आपण येत आहोत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जे काय आपण विद्यार्थ्यांसाठी जे काय करत असतो आपण बघितलं की रेवा ही काय संस्था आहे, एक चांगलं विद्यार्थ्यांचं दालन यांनी उघडलेलं आहे। रेवा आणि डायमंड हे दोन्ही संस्था अष्टमी आणि रोहा मोहल्ला बरोबर आपलं अभिनंदन केलं पाहिजे। अलखैरियाचं जे काय संपूर्ण रोहा आणि अष्टमी मोहल्ल्यांचं नेतृत्व आपण करतात। शिक्षण आपण या मुलांना शिक्षण आपण या मुलांना दिलेल्या आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय तटकरे साहेबांनी आपल्याला 11वी आणि 12वीचं परमिशन आपल्याला इथे घेऊन दिलं। एवढं सोपं नसतं आपला कॉलेज उघडणं किंवा परमिशन भेटणं, पण केवळ तटकरे साहेबांच्या या पाठिंब्यामुळे आपल्याला 11वी-12वीचं जे काय प्रवेशाचं म्हणजे परमिशन भेटलं। तर मी सगळ्यांच्या तर्फे तटकरे साहेबांचा आभार आहे कारण की आपण तटकरे साहेबांनी एवढ्या छोट्यासारख्या या इन्स्टिट्यूटला लगेच 11वी-12वीचं म्हणजे परमिशन देणं आणि ती सगळी कार्यवाही सुरू करणं खरोखर मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो। पण 11वी-12वीचे आपले बॅचेस सुरू झालेले आहेत, सर्वांचं अभिनंदन करतो। का आता बघतोय आपण दिवसांदिवस मुस्लिम संघ याच्यामध्ये समाजामध्ये शिक्षणाचं महत्व फार वाढलेलं आहे। पूर्वी हे नव्हतं याच्यामध्ये सगळ्यामध्ये। संतोष शेठ आपण बघितलं तर मुस्लिम समाजामध्ये हे नव्हतं, पण
खरोखर तुमचं मी सर्वांचं अभिनंदन करतो शफीबाई, का आपण आमच्या भगिनींना एक चांगलं दालन तिथं उपलब्ध करून दिलं. आणि आज माझ्या मुस्लिम बंधू असतील, माझ्या मुस्लिम भगिनी असतील, एक चांगलं ह्याच्यामधनं एक डॉक्टर निघतील, इंजिनियर्स निघतील, याच्यामध्ये 11वी-12वी मुंबई पुण्यासारखा शाळामध्ये जातील आणि चांगलं एज्युकेशन तिथं घेतील. याच्यामध्ये आपलं सर्वांचं खरोखर मी आभार मानतो, का रोह्यासारख्या या छोट्या शहरामध्ये आपण 11वी-12वी असतील, इंग्लिश मीडियम असतील, इतर काही हे असतील, हे सुरू केलं. त्याच्यामध्ये खूप मोठं काम आहे. संस्था चालवणं किंवा संस्था उघडणं हे आता सोपं राहिलेलं नाहीये. संस्था चालवणं तर खूप, कारण की त्याच्यामध्ये खूप ह्याच्यामध्ये असते शिक्षक ह्याच्यामध्ये, पण आपण सगळी मंडळी सर्कस करता ह्याच्यामध्ये खरोखर आपलं अभिनंदन करतो. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.